चला तर मंडळी, आत्तापर्यंत तुम्ही भजींचे खूप प्रकार बघितले असतील. नेहमी आपण बटाटा भजी, कांदा भजी तर करतच असतो. परंतु आज मी तुम्हाला भज्यांचे असे 2 प्रकार सांगणार आहे, जे तुम्ही आत्तापर्यंत कधी खाल्लेही नसतील आणि बघितलेही नसतील. त्यातला पहिला आहे तो म्हणजे क्रिस्पी आणि स्पायसी स्टफ आलू पकोडा. आलू पकोडा हा नेहमीच केला जातो. बटाट्याची भजी आपण नेहमीच करतो. परंतु स्टफ बटाट्याची भजी कधी केलीत का? आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मिक्स व्हेज भजी. पालक भजी, कांदा भजी नेहमी खातो. परंतु मिक्स व्हेज भजी तुम्ही कधी खाल्लेत का? चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. सगळ्यात आधी बनवूयात आपण मिक्स व्हेज भजी. मिक्स व्हेज भजी बनवण्यासाठी कोबी, गाजर, कांदा, त्याचबरोबर कांद्याची पात या सगळ्या गोष्टी मी खिसून आणि चिरून ठेवल्यात. त्याचबरोबर पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पालकही छानपैकी कट करून घ्यायचा. पालक अगदी बारीक चिरून घ्यायचा. सुरुवातीला आडवा कट करून घेतल्यानंतर परत तो गोल फिरवायचा आणि त्यानंतर परत एकदा चॉप करायचा. म्हणजे दोन्ही बाजूने चॉप करा. फक्त एकाच बाजूने केला ना तर उभ्या स्ट्रिप्स त्याच्या राहतील, मोठे तुकडे राहतील म्हणून. पालक कट करून झाला आहे. आता घेऊयात पीठ भिजवायला. यासाठी बाऊलमध्ये कांदा, त्याचबरोबर खिसलेला कोबी, खिसलेलं गाजर आणि त्याचबरोबर चिरलेली कांदा पातही घेतली. आता या मिक्स व्हेज भजीमध्ये ना तुम्ही कोणत्याही भाज्या तुमच्या आवडीच्या घालू शकता आणि त्याचं प्रमाणही कमी जास्त असलं तरी काही हरकत नाही. इथे मी पालकाचं प्रमाण खूप जास्त ठेवले आणि बाकीच्या भाज्यांचं प्रमाण थोडंसं कमी ठेवले, कारण पालक आज बाजारामध्ये खूप फ्रेश भेटला होता, त्यामुळे मी अख्खी जुडी यामध्ये वापरते. त्याचबरोबर कोथिंबीरही घालून घेतली. आता धनापूड, जिरे, ओवा घालून घेतला आहे आणि 1 ते 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची. आलं लसूण पेस्ट आवर्जून घाला. यामुळे ना सगळ्या भाज्यांना पाणीही छान सुटतं. त्याचबरोबर चवही भाज्यांची खूप छान येते. त्याचबरोबर 1.5 चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. या भज्यांच्या मिश्रणामध्ये ना आपण अजिबातही पाणी घालणार नाही आहोत, त्यामुळे भज्यांची टेस्ट अजून छान येते. भज्यांमध्ये जर तुम्ही पाणी घातलं ना त्याचं फ्लेवर थोडंसं कमी होतं, त्यामुळे पाणी न घालता ही भजी आपल्याला बनवायची. त्यासाठी मीठ घातल्यानंतर सगळ्या भाज्या हाताने छानपैकी चुरून चुरून मिक्स करायच्यात. आलं लसूण पेस्ट घातली, ती विकतची आलं लसूण पेस्ट आहे, त्यामध्ये विनेगरचं प्रमाण थोडंसं असतं, त्यामुळे ना पाणीसुद्धा छानपैकी सुटतं आणि चवही अफलातून अशी येते. चला, सगळ्या भाज्या छान हाताने मी चुरून चुरून हे पीठ मळून घेते. तुम्ही बघू शकताय पालकाची क्वांटिटी किती होती. अगदी बाऊल गच्च भरला होता सगळ्या भाज्यांनी आणि पालकांनी. आता त्याची क्वांटिटी बऱ्यापैकी कमी झाली आहे. हाताने चुरून घेत असताना पाणी छानपैकी या भाज्यांना सुटलेलं आहे. आता यामध्ये बेसन पीठ आणि त्याचबरोबर तांदळाचं पीठ घालून घ्यायचं. तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर घातलं तरीही चालेल. बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ एकदम न घालता थोडं थोडं करत घाला. 1 कप बेसन पिठासाठी 1/2 कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आता इथं मी हाताने छानपैकी दाबत दाबत हे पीठ मळून घेते. तुम्ही बघू शकताय पाणी अजिबातही मी यामध्ये घातलं नाही आहे. जसं बेसन पीठ भिजतंय, जसं मिश्रण हे ओलं लागतंय हाताला, तसं मी यामध्ये पीठ ॲड करत जाणार आहे. अगदी घट्टसर असा याचा डो मळून घ्यायचा, कारण कोबी आहे, कोबीलासुद्धा मिठामुळं चांगलं पाणी सुटतं, त्यामुळे यामध्ये पीठ बऱ्यापैकी बसणार आहे. परंतु पिठाचं प्रमाण भाज्यांच्या प्रमाणापेक्षा कमीच असावं याची मात्र काळजी घ्या. चला, दुसऱ्यांदासुद्धा मी दोन्ही पिठं थोडी थोडी टाकून घेतलेत आणि हाताने परत एकदा मी असं दाबून दाबून मळून घेते. चला, पीठ आपलं अगदी परफेक्ट असं भज्यांसाठी तयार झालं का हे एकदा चेक करायचं. पीठ जास्त घट्ट नको आणि जास्त पातळही नको. भजी आपल्याला तेलात सोडता यावीत इतपत पीठ असावं. 10 मिनटं पीठ भिजवून घ्यायचं, त्यामुळे बेसन पीठ छान चवदार असं लागतं. आता यामध्ये घालून घ्यायचा आहे चिमूटभर खायचा सोडा. सोडा घातल्यानंतर पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आणि त्याचबरोबर यामध्ये गरम कडकडीत तेलसुद्धा घालून घ्यायचे. दोन्ही गोष्टी घातल्यामुळे ना भजी छान खुसखुशीत असे होतात. तेल घातल्यानंतर पिठामध्ये तेल छान एकजीव असं करून घ्यायचं. अजिबातही कुठे तेल गेले कुठं नाही गेलं असं होता कामा नये, म्हणून छान मिक्स करून घ्या. तेल छानपैकी गरम करून घेतले. छोटासा पिठाचा तुकडा टाकून बघायचा. तेल छान तापलं असलं की लगेच भजी सोडून घ्यायचे. तेल बऱ्यापैकी तापलेलं असावं भजी सोडताना, आणि भजी सोडल्यानंतर तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी करायचं आणि नंतर लो फ्लेमवरती भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. फक्त भजी सोडत असताना मात्र तेलाचं टेम्परेचर बऱ्यापैकी चांगलं असावं. चला, तर भजी सोडून झालेत. एका बाजूने छानपैकी पसली गेली की दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटी करायचे आणि दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. अगोदर सांगितल्याप्रमाणे लो फ्लेमवरती छान आपल्याला ही भजी तळून घ्यायचे. अजिबातही मीडियम टू हाय फ्लेमवर तळायची नाहीत, कारण बेसन पीठ आहे, व्यवस्थितपणे शिजलं गेलं पाहिजे, पचलं गेलं पाहिजे आणि सगळ्या भाज्यासुद्धा तळत असताना व्यवस्थित अशा त्या शिजल्या जातात. त्यामुळे अगदी लो फ्लेमवरती मी या भजी तळून घेतलीत. चला, दुसरासुद्धा घाणा याच पद्धतीने लगेच सोडून घेते. आता ही भजी तुम्ही चपटी करू शकता किंवा गोलाकारामध्ये करू शकता. तुम्हाला हवे तशी तुम्ही ही भजी करू शकता. चला, तर दुसरीसुद्धा बॅच मी याच पद्धतीने सोडून घेते. चपटी भजी सोडली तर एका वेळेस कमी बसतात आणि गोलाकारामध्ये सोडली तर एका वेळेस बऱ्यापैकी जास्तीचे बसतात.
चला याच पद्धतीने आता ही दुसरी बॅच ही मी छान लो फ्लेमवरती तळून घेते. नेहमी कांदा भजी खाण्यापेक्षा ना अशी वेगळी काहीतरी भजी नक्की ट्राय करून बघा, कारण कांदा भजी तर आपण नेहमीच बनवत असतो. ही मिक्स व्हेज भजी केल्यामुळे ना भज्यांचा फ्लेवरसुद्धा खूप छान येतो आणि या निमित्ताने सगळ्या पालेभाज्यासुद्धा आपण आवर्जून आवडीने खाऊ शकतो. लहान मुलांना तर ही भजी खूप जास्त आवडतील. मुलं भाजी खायला असं पण एरवी कंटाळा करतात किंवा नाकं डोळे मुरडतात, परंतु भज्यांमधून जर तुम्ही या भाज्या दिल्या ना मुलंसुद्धा आवर्जून आवडीने खातील. यामध्ये तुम्ही हवं असेल ना तर स्वीटकॉर्नसुद्धा थोडंसं क्रश करून घालू शकता, ते सुद्धा खूप छान लागेल. चला सगळी भजी छानपैकी तळून झालेत. आता वळूयात आपल्या भज्यांच्या दुसऱ्या प्रकाराकडे, ती म्हणजे स्टफ बटाटा भजी. यासाठी एक सुंदर अशी लसणाची चटणी करून घ्यायची आहे. अर्धी वाटी लसूण, यामध्ये 1 चमचा जिरे आणि 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालून घ्यायचं. त्याचप्रमाणे चवीनुसार मीठही घालून घ्यायचं. आता ही लसणाची चटणी या भज्यांचा हिरो इन्ग्रेडियंट असणार आहे. त्यामुळे लसणाची चटणी जेवढी तुमची छान असेल ना तेवढी तुमच्या या भज्यांना चव छान येणार आहे. आता सुरुवातीला पाणी न घालता लसूण, लाल तिखट, मीठ आणि जिरं या सगळ्या गोष्टी छानपैकी मिक्सरला वाटून घ्यायच्या. आता सुरुवातीला वाटत असताना पाणी न घालता वाटतोय, त्यामुळे थोडंसं ओबडधोबड असं वाटलं जातं. पण थोडंसं आधी वाटून घ्या आणि नंतर थोडंसं पाणी घालायचं. साधारण एक 5 ते 6 चमचे पाणी घालायचं आणि त्यानंतर परत एकदा मिक्सरला ह्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. पाणी खूप जास्त घालू नका. जेवढं कमी पाण्यामध्ये आपल्याला ह्याची पेस्ट बनवता येईल ना तेवढी कमी पाण्यामध्ये बनवा, कारण ही पेस्ट आपण आतमध्ये स्टफ करणार आहोत. जर जरी ती पातळ झाली ना तर आतमध्ये व्यवस्थित अशी लागणार नाही आहे. चला पेस्ट इथं छानपैकी मी तयार करून घेतली. तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी दाखवते. यापेक्षा घट्ट नको आणि यापेक्षा पातळही नको. खूप जास्त घट्ट असेल तर या चटणीचा खूप जाड असा लेयर आपल्या बटाट्याच्या भजीच्या आतमध्ये राहील आणि खूप जास्त जर पातळ असेल तर तो लेयर राहणारच नाही. त्यामुळे कन्सिस्टन्सी मात्र परफेक्ट अशी ठेवा. चला चटणी तयार झाली. आता घेऊयात पीठ भिजवायला. पीठ भिजवण्यासाठी 1 कप बेसन पीठ आणि पाव कप तांदळाचं पीठ घालून घेतले. यामध्ये घालून घ्यायचे जिरे, त्याचबरोबर ओवा हातावरती छान कुस्करून घालून त्यानंतर घालून घ्यायचे चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर हळद आणि चिमूटभर सोडा. आता हळद आणि सोडा एका वेळेस घालायचा नसतो, परंतु बटाटा भजी ही अशी आहेत, हळद घातली नाही तर रंग येणार नाही आणि सोडा घातला नाही तर बटाटा भजी आपली फुगणार नाहीत. त्यामुळे अगदी चिमूटभर हळद घाला, खूप जास्त घालू नका. त्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची आणि अगदी दाटसर असं हे पीठ आपण भिजवून घ्यायचे. कोथिंबीर आवर्जून घाला, ती बटाटा भजीवरती दिसायलाही छान दिसते आणि कोथिंबीरीमुळे चवसुद्धा खूप छान येते. चला तर पीठ व्यवस्थितपणे भिजवून घ्यायचे, कारण या भज्यांना आपल्या या पिठाचं छान कोटिंग असणार आहे. त्यामुळे पीठ व्यवस्थित भिजलं जाणं खूप महत्त्वाचं आहे. थोडं थोडं पाणी घालत पीठ भिजवा, एकदम पाणी घालू नका. आणि बीटरच्या साहाय्याने छान बीट करत करत पीठ भिजवल्यामुळे ना बेसन पीठ छानपैकी हलकं होतं आणि भजी आपली खुसखुशीत व्हायला मदत होते. पीठ व्यवस्थितपणे भिजलं गेले की नाही हे एकदा चेक करण्यासाठी चमच्यावरती असं पीठ घ्यायचं, मध्ये एक रेष मारायची आणि सहजपणे ही दोन्ही रेषा एकत्र येत नाहीत, याचा अर्थ पीठ आपलं परफेक्ट असं तयार झाले. आता एक मोठा बटाटा छानपैकी साल काढून घेतलाय. ह्या साल काढलेला बटाटा जे वेपर्स करायचे खिसणे असते त्यावरती किसून घ्या, म्हणजे बटाट्याचे वेपर्स करून घ्या. खिसणीवरती आवर्जून खिसा, कारण एकसारखे असे लेअरचे हे बटाट्याची कापं तयार होतात. जर तुम्ही चाकूने कट केले ना तर तेवढे एकसारखे होत नाहीत किंवा कुठला तरी एक काप जाड, कुठला तरी एक पातळ असं होतं. चला तर व्यवस्थितपणे इथे मी बटाट्याची कापं करून घेतले. तुम्ही बघू शकता किती पातळ असे होतात. ही खिसणीच खूप छान आहे. या खिसणीने ना अगदी पातळ अशी कापं होतात. आता घेऊयात सगळ्यात महत्त्वाची स्टेप करायला, ती म्हणजे आपल्या या बटाट्याच्या भजीचं स्टफिंग असणार आहे. पहिली बटाट्याची एक स्लाईस घ्यायची, त्याच्यावरती चमच्याच्या साहाय्याने छानपैकी अशी चटणी लावून घ्यायची. चटणी लावताना खूप जास्त नाही आणि खूप पातळ नाही, अगदी मीडियम थिक लेअर द्यायचा, कारण चटणीमध्ये आपण लाल तिखट वापरले. तुम्हाला तिखट किती आवडतं त्याप्रमाणे तुम्ही चटणीचा लेअर लावून घेऊ शकता. मी मीडियम तिखट करते त्यामुळे हलका असा एक पातळ लेअर यामध्ये लावून घेते. मिरची घातली आहे ना आपण, त्यासाठी लाल मिरची पावडर घातली, त्यामुळेच आपण पिठामध्ये काहीही तिखट घातलं नाही आहे, कारण आतमध्ये स्टफिंग तिखट असल्यामुळे बाहेरचं कवरिंग थोडंसं फिकं असणं गरजेचं आहे. चला दुसरीसुद्धा याच पद्धतीने मी भजी करून घेते. तुम्ही बघू शकता खालच्या लेअरला व्यवस्थितपणे चटणी लावून घेते, वरचा लेअर त्याच्यावरती ठेवून हलक्या हाताने 2 बोटांनी फक्त आपण हे चिटकवून घ्यायचे. लगेच एकाला एक हे गोष्टी चिकटल्या जातात, कारण मध्ये चटणी आहे, बेस आहे, त्यामुळे लगेच दोन्ही स्लायसेस एकमेकाला सहजपणे चिकटतात, अजिबातही निघत नाहीत. छान असं एकसारखं लेअर लावून घेतलं आहे. आता दुसरी स्लाईस घेते, यावरती ठेवते आणि हलक्या हाताने फक्त प्रेस करून घेते. जास्तही प्रेस करू नका, जेणेकरून चटणी आपली बाहेर येईल, आणि अगदी हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं. तेल आपलं छानपैकी गरम झाले. भजीचं अगोदरचं तेल होतं, त्याच तेलामध्ये ही मी भजी तळून घेणार आहे. पीठही तयार आहे, तेलही गरम झाले. आता लगेच तळायला घेऊयात. ही भजी करताना ना एका वेळेस सगळे भजी तुम्ही तयार करून ठेवू नका.
एका वेळेस एकाच साच्याची भजी तयार करून ठेवा. कारण जर तुम्ही सगळे भजी एका वेळेस स्टफ करून ठेवले ना, तर पहिलाच घाणा होईपर्यंत दुसऱ्या घाण्याची भजी लगेच मऊ पडतील. बटाटा लगेच मऊ पडतो, कारण यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस पहिला घाणा होत आला, पहिली भजी छान तळत आले ना, की नंतरच दुसरे बटाटे तुम्ही दुसऱ्या भजी तुम्ही स्टफ करून घ्या. चला आता छान गरम तेलामध्ये भजी सोडून घ्यायचे आणि अगदी हे सुद्धा मीडियम टू लो फ्लेमवरती दोन्ही बाजूने अगदी कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्यायच्यात. तुम्ही बघू शकता पीठ आपलं व्यवस्थित झालं होतं, त्यामुळे कोटिंग व्यवस्थित झाले. तुमचं जेवढं पीठ व्यवस्थित भिजलेलं असेल ना बेसन पीठ, तेवढं तुमचं कोटिंग व्यवस्थित होणार आहे. कोटिंग व्यवस्थित झाल्यामुळे ना आतली जी काही चटणी आपण लावली ती अजिबातही बाहेर येत नाही किंवा दोन्ही बटाट्याच्या स्लाइसेस आहेत त्या वेगळ्या होत नाहीत. त्यामुळे पीठ व्यवस्थित होणं खूप महत्त्वाचं आहे. चला व्यवस्थित असे हे भजी आपले तळले गेलेत. पहिली बॅच सुंदर अशी झाली आहे, काढून घेते आणि दुसरी बॅचही करायला घेते. पिठामध्ये कोथिंबीर घातल्यामुळे तुम्ही कोथिंबीरीचा वरून रंगही बघू शकताय. किती सुंदर अशी कोथिंबीर दिसते. आता इथून पुढे नेहमी त्याच प्रकारची बटाटा भजी बनवण्यापेक्षा अशा स्टफ बटाटा भजी बनवून बघा. इतके अफलातून लागतात ना, तुम्ही नेहमीची बटाटा भजीसुद्धा विसरून जाल. ती आतली जी चटणीची किक आहे ना, ती एवढी छान बसते की काही विचारायलाच नको. त्यातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लसणाचा फ्लेवर अतिशय अप्रतिम असा लागतो. त्यामुळे लसूण चटणी बनवताना लसणाचं प्रमाणसुद्धा बऱ्यापैकी जास्त असावं, जेणेकरून तो लसणाचा डार्क वास आहे ना, डार्क चव आहे ना, ती लगेच तोंडामध्ये येईल. चला दुसरीसुद्धा बॅच मी याच पद्धतीने तळून घेतली. बाकीचे सुद्धा राहिलेले भजी याच पद्धतीने करून घेते. भजी छानपैकी गोल्डन कलर येईपर्यंत मी तळून घेतलेत. चला आता घेऊया सर्व्हिंग करायला. लसणाच्या चटणीबरोबर या दोन्ही भजी मी सर्व्ह करून घेतलेत. असं पण याला कोणत्या डिपची गरजच नाही, कारण हे दोन्ही भजी एवढे फ्लेवरफुल आपण बनवलेत की काही विचारायलाच नको. चला एक बटाटा भजी तुम्हाला स्टफ केलेलं दाखवते. आतपर्यंत सुंदर अशी चटणी आहे आणि बटाटासुद्धा भजीसुद्धा खूप छान असा फुगला गेला आहे. टम्म असा हा बटाटा भजी आपला तयार झाला आहे. आणि दुसरे जे काही आपण मिक्स व्हेज भजी बनवले होते ते सुद्धा अगदी कुरकुरीत असे झालेत. अजिबातही सॉफ्ट होत नाहीत. अगदी कुरकुरीत असे हे भजी तयार होतात. गरमागरम दोन्ही भजी मी लसणाच्या चटणीबरोबर सर्व्ह करून घेतले. तुम्ही टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता किंवा अगदी दह्याबरोबर सुद्धा खूप छान लागतात. चला कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हे भज्यांचे दोन्ही प्रकार तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. बनवायची असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा. आणि अशाच खमंग, खुसखुशीत आणि युनिक रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे येणार